केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीतल्या जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे। राजकीय नेत्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतल्यानं आंदोलक अधिकच आक्रमक झाले। आंदोलकांनी केंद्र सरकारला प्रचंड धारेवर धरलं। गुंडागर्दी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगीच्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला। दरम्यान आजही आंदोलक आंदोलनावरती ठाम आहेत। आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी काल दिल्ली गाठली। आज त्यांची पत्रकार परिषद होईल, तर काल अचानक सगळ्यांना घेऊन राहुल आणि प्रियंका गांधींनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं। विरोधकांच्या आंदोलनामुळे नवी दिल्ली दणाणली, तर आज मराठा आंदोलक मनोज जरांगे आंदोलकांची भेट घेणार आहेत। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, अनेक नेत्यांचा आता या सगळ्या आंदोलकांना पाठिंबा मिळताना आपण पाहतोय। सध्या उद्धव ठाकरे काल त्यांच्या भेटीसाठी गेलेले होते, आज मनोज जरांगे देखील भेट घेणार आहेत असं कळतंय। आंदोलकांची ताकद कशी वाढतीये? नक्की ज्या प्रकारे आपण बघितलं, काल रात्री सुद्धा मोठ्या संख्येनं हे सगळे आंदोलक होते आणि आज सुद्धा आपण बघतोय की सकाळची गर्दी, सकाळी 7:30 वाजलेले आहेत। अनेक आंदोलन इथेच मुक्कामाला होते आणि पुन्हा एकदा त्याच उत्साहानं हे सर्वत्र आपण या स्टेजच्या समोर गर्दी करताना पाहायला मिळते। अनेकांच्या हातात फ्लेक्स आहे, अनेक जण एकमेकांना मदत करताना पाहायला मिळते। काही जण जेवणाचं घेऊन आलेलं आहे, एकमेकांना मदत करतायत। शिवाय आज सुद्धा म्हणजे ज्या प्रकारे आपण बघितलं की स्वतः हे विद्यार्थी साफसफाई करताना सुद्धा पाहायला मिळतात। जसं इथे जी काही अस्वच्छता आहे ती परत हे सगळे लोक स्वच्छ करून पुन्हा एकदा आंदोलनाचा उत्साह वाढवताना आपल्याला पाहायला मिळतात। ज्या प्रकारे काल अभिजित दिपकेंनी सांगितलं की एकच आंदोलन आहे, कुठेही दुसरं आंदोलन नाही आहे, त्यामुळे इथेच येऊन या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण इथे बघतोय कशा प्रकारे हे सर्वजण एकत्र येऊन या आंदोलनाला पाठिंबा देताना पाहायला मिळतात। परवाच्या दिवशी आपण बघितलं संसदेवर हे सगळे जात होते, त्यानंतर पोलिसांनी अडवलं, मोठा गोंधळ झाला। त्यानंतर सुद्धा गर्दी ही आपल्याला वाढत जाताना पाहायला मिळते। आपण बघितलं तर ही गर्दी दुपारनंतर पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळते आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून ही सगळी लोक आलेली आहेत। आपण काही जणांना विचारूयात, काही जणांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया, कारण प्रत्येकाच्या हातात आपण बघितलं की काहीतरी फ्लेक्स घेऊन आलेले आहेत, काही संदेश देण्याचा प्रयत्न करतायत। इथे आपण बघतोय पथनाट्य सुद्धा सादर केलं जातंय आणि ही सगळी सकाळी 7:30 वाजताची वेळ आहे आणि या 7:30 वाजता कशा प्रकारे आपण बघतोय घोषणाबाजी आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथे सगळ्यांना पाहायला मिळत आहेत। प्रत्येकाच्या हातामध्ये काही ना काही फ्लेक्स घेऊन आपला संदेश सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत। प्रज्ञा। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आजही आंदोलक आंदोलनावरती ठाम आहेत। काल राहुल आणि प्रियंका गांधींनी मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।